स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पावसाळ्याच्या दिवसामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी आपल्याला गरमागरम खावंसं वाटतं, चटपटीत। तर बाहेर गाड्यावर ज्या पद्धतीने कांदा भजी मिळतात ना, आज त्याच पद्धतीने मी घरच्या घरी कसे बनवायचे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मोठ्या आकाराचे 3 कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत। आपल्याला बनवायचे आहेत कांदा भजी, त्यामुळे आपल्याला कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। भरपूर असा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक। त्यामध्ये भरपूर अशी बारीक ताजी कोथिंबीर टाकून घेऊया। भरपूर असा लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक याची अबडधोबड पेस्ट बनवून घेतलेली आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा अर्धा चमचा वापर पण करू शकता। आता मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे। आणि पोहे खायचा मोठा 1 चमचा ओवा घेतलेला आहे। अशा पद्धतीने ओवा हातावरती घ्यायचा आणि हातावरती असा चोळायचा आणि मग ओवा टाकून घ्यायचा। अशा पद्धतीने ओवा हातावरती चोळून जर टाकला ना, खमंग असा भज्यामध्ये ना वास येतो, खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात। त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घेऊया। थोडीशी हळद टाकून घेऊया। हळदीचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, जास्त घालायची नाही हळद। आपल्या बोटाच्या 2 चिमटीमध्ये बसन एवढा खता सोडा घेतलेला आहे। खता सोडा टाकून घेऊया। खता सोडा टाकल्याने ना आपली भजी तर असे फुगतात आणि मऊ लुसलुशीत तयार होतात। तर जास्त खता सोड्याचा वापर करायचा नाही। जास्त खता सोडा जर घातला तर भजी तेलकट होतात जास्त, त्यामुळं कमीच वापर करायचा आहे। आता मी इथं एक छोटासा डब्बा आहे, एवढा डब्बा भरून बेसन पीठ घेतलेला आहे। आता आपल्याला कांदा भजी बनवायची आहे, त्यामुळं बेसन पिठाचं प्रमाण आहे ना आपल्याला थोडंसं कमीच ठेवायचं आहे। आता मी इथं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण अगोदर मिक्स करून घेऊया। आता आपण बेसन पीठ आहे ना कांद्यामध्ये ना मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना छान याचं मिश्रण तयार करायचं आहे। आपल्याला एकदमच पाणी घालायचं नाही, नाहीतर जास्त पातळ होईल। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। कांदा भजी बनवण्यासाठी छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, पाहू शकता। जास्त पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही। जास्त घट्ट झालं तर भजी आपली इथं निब्बर होतील, त्यामुळे जास्त घट्ट पण बनवायचं नाही। आता आपण एक 10 मिनिटे ना छान याला भिजून देऊया। इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे, आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया। आपण भजीत ना मोठली बनवणार आहोत, त्यामुळं कांदा भजी तळायला ना तेल थोडंसं जास्त ठेवायचं। आता एक 3 ते 4 मिनिटं आपण तेल कडकडीत असं गरम होऊन देऊया। तेल गरम झालंय का ते आपण पाहूया। अशा पद्धतीने थोडंसं पीठ घ्यायचं, सोडून पाहायचं। छान असं तेल तापलेलं आहे। आता आपण भजी सोडून घेऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आणि भजी सोडून घ्यायची। मोठली भजी सोडून घ्यायची बरं का। अजिबात खाली चिकटले नाहीत, मस्त असे टम्म कांदा भजी फुगलेले आहेत। आता पूर्णपणे याचा कलर चेंज होईपर्यंत, कांदा आतमध्ये तळेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। छान असे आपले भजी इथं तळलेली आहेत। अशा पद्धतीने भज्याचा कलर येऊन द्यायचा। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। मस्त अशी कांदा भजी आपली हॉटेलमध्ये जी बाहेर गाड्यावर जर मिळतात ना, त्या पद्धतीने मस्त अशी कांदा भजी तयार झालेली आहेत, पाहू शकता। अशी मस्त टम्म फुगलेली आहेत। त्यासोबत मी मिरची पण तळलेली आहे, सॉस मस्त तयार झालेले आहेत। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा।
पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.